छोट्या मुलीवरती अन्याय झाला त्याच्या निषेधार्थ आज आम्ही कलेक्टर ऑफिसला निवेदन दिलेलं आहे। तर आमची विनंती अशी आहे की त्या आरोपीला जास्तीत जास्त कडक अशी कारवाई त्याच्यावरती झाली पाहिजे। फाशी ही त्याच्यासाठी खूप छोटी झाली शिक्षा, जसं त्या मुलीला त्यानं ज्या प्रकारे मारले त्याच्याही पेक्षा जास्तीच क्रूर घटनेतून त्याचा म्हणजे अंत झाला पाहिजे अशी आमची विनंती आहे। एवढ्यासाठी आम्ही इथं आलोय। जसे सरकार कमी पडत आहे, कारण शिक्षा डिक्लेअर करतात आणि 10-10 महिने तो जर आरोपी जेलमध्ये व्यवस्थित खाऊन पिऊन राहत असेल तर याच्यामध्ये कुठेतरी आपले शासन कमी पडायला लागले ना, राज्यातील कायदे कमी पडायला लागलेत। यूपी मध्ये पहा की बलात्कार केलाय तर तो व्यक्ती 24 तासाच्या आत त्याला काहीतरी कडक कारवाई केल्या जाते। मग यूपीत आणि महाराष्ट्रामध्ये असा काय बदल आहे की आपण नाही करू शकत? ते योगी आदित्यनाथ जे करतात ते आपल्या इथं घडायला पाहिजे। आणि आज जी घटना घडली शुक्रवारी घटना घडल्याच्या नंतर कालचं ताजं उदाहरण आहे बीड मध्ये एका आजोबानं त्याच्या नातीवर अत्याचार केलाय। हे का वाढायला लागले? कारण पूर्ण शासनाचं दुर्लक्ष आहे याच्यावरती। एखाद्या जर गुन्हेगाराला तशा पद्धतीचा जर कडक प्रशासनातून कार्यवाही त्याच्यावर होऊन त्याला जर फाशी झाली किंवा त्याचा चौरंग केला शिवाजी महाराजांच्या काळात जसं होतं तर ह्या गोष्टी होणार नाहीत। एकावर घडले तर दुसरा तो करण्याला धजावणार नाही, पण आज तसं होत नाहीये ना। शिक्षा डिक्लेअर होणार आणि 10 महिने तो आरोपी जेलमध्ये राहणार, तो सुशिक्षित राहायला ह्याच्यामध्ये राहिलाय ना, सिक्युअर मध्ये राहिलाय की पोलीस स्टेशन मध्ये 2 टाइम जेवण करतोय, निवांत राहतोय। मग त्यांना जर काय पोहोचणार आहे? इतर लोक तयार व्हायला लागले तसे। ही गोष्ट कुठेतरी कमी झाली पाहिजे। एवढी झाली की देवाभाऊ कमी पडायला लागले। देवाभाऊंना असं झाले की 1,500 रुपये जे आम्हाला लाडकी बहीण योजनेतून देऊन थोडक्यात विकत घेण्याचा किंवा त्यांचा मनसुबा आहे की इमोशनल करण्याचा आम्हाला की आमचा लाडका भाऊ आहे, तर किती दिवस लाडक्या भावानं लाडक्या बहिणींचा पण विचार करावा ना। फक्त अकाउंटला पैसे येत आहेत, झालं का? त्याच्यावरून झालं? आज मी समाजाचा वावरताना सुरक्षित फील करू नाही शकत। आज मी माझं लेकरू तिच्या आजोबापाशी देऊ का, काकापाशी देऊ का, तिला खेळायला सोडू का? जर एवढ्या भीतीदायक वातावरणात जर जगत असेल तर देवाभाऊ इथे 100% महिलांसाठी कमी पडायला लागले। गृह खाते त्यांना व्यवस्थित सांभाळता येत नाहीये। याच्यावर माझ्यावर काय कारवाई करायची त्यांनी बिनधास्त करा, पण देवाभाऊने एक विचार करायला पाहिजे। ही जर घटना त्यांच्या कोणाच्या बाबतीत घडल्यावर त्यांनी वैयक्तिक काय केलं असतं? त्यांनी काहीतरी केलं असतं ना, का ते असेच विचार करत बसले असते की न्याय काहीतरी होईल, न्यायालयात गेल्यावर होईल? तसा विचार करून त्यांनी काहीतरी पाऊल ठोस उचललं पाहिजे की ही घटना झाली माझ्यासोबत, माझ्या घरच्यांसोबत, तर मी काय केलं असतं? या पद्धतीनं त्यांनी वागणूक दिली पाहिजे त्या आरोपींना। झालेल्या घटनेचा सर्वप्रथम परभणी जिल्ह्यातील सर्व सामाजिक संघटनेच्या वतीने जाहीर धिक्कार। नसरापूरमध्ये एका 4 वर्षाच्या चिमुकलीवर एका नरधामानं ज्याच्या विरोधात यापूर्वीही पोलिसात गुन्हे दाखल झालेला नरधाम, आणि त्या नरधामाने केवळ अत्याचार नव्हे केला तर त्या मुलीचा जीव घातलेला आहे। अशा नरधामास फाशी द्यावी। सरकार महिलांच्या बाबतीत सुरक्षिततेच्या बाबतीत कमी पडत आहे। सरकारनं किमान महिलांना सुरक्षा द्यावी। या ठिकाणी आम्ही संपूर्ण परभणी जिल्ह्याच्या वतीनं सर्व सामाजिक संघटनेच्या वतीनं हा नरधाम कुठल्या नरधामाला जात नसते, पात नसते, धर्म नसते, तो नरधाम हा त्या प्रवृत्तीचा असतो। या नरधामास जाहीर फाशी सरकारने द्यावी आणि या पद्धतीनं प्रशासनाने सरकारने न्यायालयामध्ये प्रकरण दाखल करावं। अन्यथा संपूर्ण जिल्ह्यातील महिलांसह विविध सामाजिक संघटना रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। ह्या प्रतिनिधिक स्वरूपात आज आम्ही निषेध आणि धिक्कार करत आहोत। 26 रोजी ही जी घटना घडलेली आहे, 4 वर्षाच्या मुलीवरती जो अत्याचार ह्या नराधमाने केलेला आहे त्याला भर चौकामध्ये त्याचा सुरक्षित करावा, त्याची खांडोळी करावी, या मागणीसाठी आज आम्ही आमच्या संतप्त भावना शिवसेनेच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांमार्फत या ठिकाणी महाराष्ट्र शासनाला आम्ही कळवत आहोत। ही जी घटना घडलेली आहे 1 मे रोजी ही अत्यंत निंदनीय असून छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये, महात्मा फुले शाहूंच्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र दिन ही घटना घडली म्हणजे या घटनेचा केला तेवढा शब्दात निषेध हा कमी आहे। निश्चितच या गृहमंत्र्यांनी आणि या पोलीस प्रशासनाने त्या नराधमाला भर चौकामध्ये या ठिकाणी फाशी दिली पाहिजे असं आमचे। या ठिकाणी गृहमंत्र्याचा फेलीवर आपण विचार करत असताना एक सक्षम नेतृत्व
या ठिकाणी महाराष्ट्राला या ठिकाणी लाभलेला आहे. आदरणीय शिंदे साहेबांच्या माध्यमातून जे आक्रमकपणे ज्यांनी या ठिकाणी जे काम केलेलं आहे, त्यांच्यासारखा जर गृहमंत्री असेल या महाराष्ट्रामध्ये तर निश्चितच या नराधमा कुणी या ठिकाणी हिंमत नाही करणार अशा प्रकारे कृत्य करणार. मध्ये एका नराधमानं 4 वर्षात चिमुकलीवर त्या ठिकाणी अत्याचार केलेला ही दुर्दैव घटना आहे. त्या नराधमाला त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा बलात्कार करणारा चौरंग केलता आणि चौकामध्ये त्या ठिकाणी बसवलं होतं की दुसरा ते बघितल्यानंतर बलात्कार वगैरे अत्याचार करणार नाही. तसं माझ्या सरकारला विनंती आहे. आम्ही आज परभणीमध्ये कलेक्टर साहेबाला निवेदन दिलेलं आहे. त्या नराधमाचा एक चौरंग करा, 1 नाही तर 2 दिवसात त्याला फाशी शिक्षा द्या, 2 नाही तर एखाद्या पोलीस अधिकाऱ्याला माझी विनंती आहे त्याचा अकाउंट काय करायचं त्याला बंदुकीनं मारून टाका. तुमचे पाय धुवून मी पेन मोठा फोटो माझ्या घरी लावेन आणि तुझा मोठा सत्कार करीन. त्याला गोळीने त्या ठिकाणी ठोकून टाका. कारण येणारा जो आहे नराधम पुन्हा अशी क्रिया करणार नाही. हा भारत देश आहे, हिंदुस्थान आहे, जिथं स्त्रियांची पूजा केली जाते, गंगा मातेची पूजा केली जाते, गायीची पूजा केली जाते. त्याच जर महिलावर जर अत्याचार होतात ती शक्ती आहे तर महाराज बाकी काय होणार आहे. मुली शिकायला जाणार नाहीत, कलेक्टरची आपण अपेक्षा करू शकणार नाहीत. त्या आपण तिला शिकायलाच पाठवणार, मुलगी नाही शिकली तर प्रगती होणार नाही. पण मुलीच्या रक्षणासाठी जे मुख्यमंत्री आहेत, गृहमंत्री, त्यांना विनंती आहे त्यांना आम्हाला फाशी द्या, नाही तर आताच्या त्याला हे करून टाका, गोळी मारून टाका. ही सरकार माझी विनंती आहे. भारत माता की जय. आम्ही शिवसेनेच्या वतीनं व सर्व पक्षाच्या वतीनं आज माननीय जिल्हाधिकारी साहेबांना इथं त्या चिमुकलीवर जो अत्याचार झाला त्याच्या संदर्भामध्ये आम्ही निवेदन दिलं. प्रथमतः शिवसेनेच्या वतीनं परभणी शहराच्या वतीनं आम्ही या घटनेचा जाहीर निषेध करतो. पुरोगामी महाराष्ट्रामध्ये शिव फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये एखाद्या चिमुकलीवर 1 मे ज्यावेळेस महाराष्ट्र दिन आपण सगळे साजरा करतो अशा वेळेस जर अत्याचार होत असेल आणि तिच्यावर बलात्कार होऊन तिची हत्या होत असेल तर ही महाराष्ट्राला काळीमा लावणारी घटना आहे. माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना आमची विनंती आहे या माध्यमातून की आपण त्या नराधमाला वर ताबडतोब कारवाई करावी आणि त्याला भर चौकामध्ये फाशी द्यावी. म्हणजे तो एक आपल्याला एक हे राहील, मॅन्डेट राहील की ह्याच्यानंतर जर कोणा चिमुकलीवर असेल या कोणत्याही महिलांवर जर अत्याचार झाले तर हा महाराष्ट्र त्यांची गैर करणार नाही, त्यांना फाशी शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही.